बातमी आता नाशिकमधून आहे। नाशिकच्या आदिवासी विकास भवनमध्ये शेकडो विद्यार्थ्यांनी ठिय्या मांडलेला आहे। डीबीटी आणि दीनदयाल या योजनेचे पैसे त्वरित जमा करण्याची विद्यार्थ्यांची मागणी आहे। विद्यार्थ्यांकडून आदिवासी आयुक्तांना घेराव घालण्याचाही प्रयत्न करण्यात आलेला आहे। नाशिकच्या आदिवासी विकास भवनमधली ही दृश्य, शेकडो विद्यार्थ्यांचं ठिय्या आंदोलन। आदिवासी वसतिगृहाच्या विद्यार्थ्यांनी आदिवासी विभागामध्येच या ठिकाणी ठिय्या आंदोलन सुरू केलेलं आहे। खरं तर या विद्यार्थ्यांना पंडित दीनदयाळ उपाध्याय योजनेअंतर्गत जो निधी मिळायला हवा, जे पैसे मिळायला हवे, ते गेल्या अनेक दिवसांपासून मिळालेले नाहीयेत आणि त्यामुळे आपण या ठिकाणी बघतोय की या विद्यार्थ्यांनी आदिवासी भवन या ठिकाणी आदिवासी आयुक्तालयाच्या बाहेर अधिकाऱ्यांनाच कोंडण्याचं दृश्य जे आहे ते या ठिकाणी बघायला मिळतं आहे। गेल्या अनेक दिवसांपासून या विद्यार्थ्यांची मागणी होती की या ठिकाणी जो निधी यांच्यासाठी राखीव आहे तो निधी त्यांना मिळावा, मात्र अद्यापही तो मिळालेला नाही आणि त्यामुळे हे विद्यार्थी आता या ठिकाणी आंदोलन करतात। काय नेमकी भावना आहे? आमची अशी भावना आहे का आमचे पैसे, आमची डीबीटी जे आमच्या हक्काची ती आम्हाला मिळाली पाहिजे। आमची हीच मागणी आहे की आमची मार्च एंडिंग पर्यंत डीबीटी पडली पाहिजे। आणि गेल्या डिसेंबर पासून मुलं मुली किती चक्कर मारतायत या विभागामध्ये, तरी मागण्या पूर्ण नाही केल्या जाते आमच्या। किती दिवस अखेर आम्ही गरिबांचं शिक्षण असं तुम्ही आड करणार आहे? शासनाच्या वतीनं आणि एकूणच विभागाच्या वतीनं जो काही या ठिकाणी वेळ लागतोय, जो काही उशीर होतोय, त्यामुळे आता आक्रमक झालेत विद्यार्थी आणि आदिवासी आयुक्त कार्यालयात या ठिकाणी ठिय्या आंदोलन केलं जातोय। कॅमेरा पर्सन आकाश शिवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी।